नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. दिल्ली दौऱ्याआधी शिंदे राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत आणि यासाठी ते राजस्थानकडे रवाना झालेले आहेत. राजस्थानमध्ये आज भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित असणार आहेत आणि यासाठीच ते राजस्थानकडे रवाना झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहताय. हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरमधून आता थेट राजस्थानकडे रवाना झालेले आहेत. राजस्थाननंतर ते नागपूरमध्ये येतील आणि त्यानंतर संध्याकाळी दिल्लीकडे शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते रवाना होणार आहेत. नागपूरमधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी. पाहूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला रवाना होत आहेत. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता राजस्थानला रवाना होण्यासाठी एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा वाढलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खरं तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधीसाठी जाणार होते. मात्र विधानसभेचं कामकाज आहे, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री हे आता विधानसभेमध्ये कामकाज पाहतील आणि मुख्यमंत्री शपथविधीच्या कार्यक्रमासाठी जाऊन पुन्हा एकदा 1 वाजता विधान भवनामध्ये पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तिन्ही नेते कामकाजात यानंतर सहभागी होणार आहेत. संध्याकाळी पुन्हा तिन्ही नेते जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. अमित शहा आणि पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. सहकार, कांदा, इथेनॉल आणि इतर विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा राजस्थानला गेल्यानंतर विधानसभेमध्ये नेमका विरोधकांकडून काय गोंधळ होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.